आहे. यस चला प्लीज. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आटपाडी तालुक्यातील राजेवाडी गावचा हा खेळाडू लाला गोरे ॲज अ ऑल इंडिया आयकॉन अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. तो लाला गोरे आज तब्बल 400 किलोमीटरचा प्रवास केला या स्पर्धेसाठी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. बिग बॅटल गणपतीपुळे संघाचं नेतृत्व करतोय लाला गोरे आणि इथे पाहायला गेलं तर नरेश बावदाने समोर आहे. नरेश बावदानेला रोखण्याचं काम पहिल्याच बॉल वरती केलंय. डॉट बॉल आला. पुन्हा एकदा सज्ज लाला गोरे. फटका पसलाय. मिस टाइम शॉट. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का आणि कॉलिंग खराब. इथे पाहायला गेलं तर कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस, लॉस द मॅचेस. कोण विसरेल ती मयूर मासाळ ISPL ची मॅच. विजय पावलेला मिळालेलं जीवनदान आणि त्यानंतर मारलेले षटकार. 1 करोड रुपयांची जिंकलेली स्पर्धा कोण विसरेल. यावर्षी 2 करोड रुपये पहिलं प्राइज आहे ISPL ला. 2 ऍडिशनल संघ सुद्धा आहेत. जी हाँ, कैचेस विन मैचेस. एक कैच आपको मैच जिता सकती है, एक ड्रॉप कैच आपको मैच हरा भी सकती है. और इस समय अब रोमांचक मुकाबला यहाँ पर शुरू हो चुका है. गेंदबाज फिर से तैयार. हवे में खेला हुआ शॉट, काफी ऊंचा शॉट जा रही है. गेंद यहाँ पर डिक्लेयर जोन में 1 रनों के लिए. इस 1 रन की सहायता से टीम का स्कोर बढ़ते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है 3 रनों पर. नशिबाची साथ इथे पाहायला मिळाली. म्हणून म्हणलं जातं आनंदाचा क्षण अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये मिळालेलं जीवनदान कधीही वाया जाऊ द्यायचं नसतं. जीवनात एकदा गेलेली वेळ, एकदा गेलेलं वय पुन्हा मिळत नाही. पण क्रिकेटच्या खेळामध्ये पुन्हा पुन्हा संधी मिळत असते आणि ती संधी मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे. पुन्हा एकदा पूल केलाय लाला गोरेच्या बॉल वरती. लाला गोरेला आसमान दाखवलंय. मैदानाच्या बाहेर आकाशवाणी दाखवली आहे आणि बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. पाहावं लागेल धावा मिळाल्यात किती, 6 की 2. आणि यस 2च धावा. जी हाँ, गेंद गई है यहाँ पर डिक्लेयर जोन में. इस 2 रन की सहायता से टीम का स्कोर जा पहुंचा है 5 रनों पर. अगर बात की जाए तो पहला ओवर इस समय प्रगति पर है. 4 बॉल. टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया. जो 50 रनों का जो टारगेट है उनके कप्तान ने यहाँ पर घोषणा की थी, उसके आसपास जाने के लिए पहले ओवर में भी थोड़ा बड़ा शॉट खेलने का प्रयास करते हुए बल्लेबाज, लेकिन किस्मत ने साथ नहीं दिया और गेंद गई डिक्लेयर जोन में 2 रनों के लिए. आगे आकर खेलने का प्रयास. हवे में खेला हुआ गेंद. विकेट का मौका बन सकता है और ये कैच ड्रॉप. कैचेस विन मैचेस. कैच छोड़ा, मैच छोड़ा, लेकिन देखते ही देखते यहाँ पर टीम के लिए 3 रन जोड़ा. चित्त्याची छफळाई मैदानाच्या आतमध्ये. लाला गोऱ्यांचे हात आपसुकच चेहऱ्यावरती गेलेत. निराश, निराश आणि निराश. एक जीवनदान एक्सेप्ट आहे, दुसरं जीवनदान ऍक्सेप्ट कोण करेल. कारण रोहित शर्माला मिळालेली 3 जीवनदान 264 धावांपर्यंत घेऊन गेली होती. आता या मॅच मध्ये मिळालेली नरेश बावदानेला 2 जीवनदान किती धावापर्यंत घेऊन जातील. 50. त्याच्या कॅप्टननी सांगितलंय 50 पाहिजे आम्हाला पहिला बॅटिंग करता. आणि पहिला ओव्हर संपता बघूया किती स्कोर झालेला आहे. हो डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न. पण दोनही बॅटर सुरक्षित. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर 9 रन आहे. 9 धावा दावपलकावरती. 1 षटक के बाद टोटल स्कोर हुआ है दावपलक के ऊपर 9 रन्स. 9 धावा दावपलकावरती 1 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळालेत. काल कायदा सुद्धा बदललाय. प्रत्येकापर्यंत माहिती पोहोचली असेल. ऑफिशियल गव्हर्नमेंटचा नियम आपल्यापर्यंत पोहोचतोय. हक्काने तुम्ही आता काही करू शकता. 9 धावा धावपलकावरती झालेल्या आहेत. 18 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. अगदी पाहायला गेलं तर लाला गोरेनं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गणपतीपुळे 11 टीमच्या माध्यमातून. चला कॅप्टन गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. शैलेश गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या मॅचचा शिल्पकार, पहिल्या मॅचचा हिरो
एक मॅच तुम्हाला हिरो बनवू शकते, एक मॅच तुम्हाला झिरो बनवू शकते. आता हिरो की झिरो येणारा काळ सांगेल शैलेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल, बल्लेबाज तैयार पूरी तरह से और ये एम्पायर के इशारे का इंतजार. जी हाँ, यहाँ पर थ्रो किया मगर बल्लेबाज पूरी तरीके से बच गए और मात्र 1 रन. इस 1 रन की सहायता से टीम का स्कोर जा पहुंचा है 10 रनों पर. लाला गोरे थोडीशी चूक करतोय बिहाइंड द विकेट. वेगवान बॉल अगदी दोन्ही हाताच्या मधून लॉंग स्टॉप रिजन मध्ये जाऊन पोहोचला. त्यानंतर नरेशने स्वतःकडे सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला आणि सॅक्रिफाईसच्या प्रयत्नामध्ये इथे पाहिलं गेलं तर सिंगल धाव कंप्लीट झाली अबांतरच्या स्वरूपामध्ये. नरेश स्ट्रायकरला पाहायला मिळेल. शैलेश, हो 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 हो, बॉल लांब 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 आणि अगदी रायगड पर्यंत या बॉलला पोहोचवलं. इतका दूर मारला नरेश बावदाने. फॉर्म इज टेम्पररी, ब्लड क्लास इज परमनंट. या खेळाडूने दाखवलाय थांबलो नाही, थांबणारही नाही, खचलो नाही, खचणारही नाही. किती एवढ्यात अडथळे, संपलो नाही आणि संपणारही नाही, हे मैदानाच्या आतमध्ये नरेश बावदाने सांगतोय. व्हॉट अ बॅटिंग. अगर बात किया तो गेंदबाज ने इससे पहले जो गेंद डाली तो उसे पूरी तरह से गीला किया था और उस गेंद को इस बल्लेबाज ने पूरी तरह से हवा में मारकर सुखा दिया और इतना लंबा गेंद को मारा कि गेंद रायगढ़ तक चली जा चुकी है. और इस समय देखना है ये दूसरे ओवर में काफी बड़े बड़े शॉट्स खेलकर रन बटोरते हुए और इस ओवर की अंतिम अगली गेंद हवा में एक विकेट के पीछे खेला हुआ शॉट. गेंद गई है डिक्लेयर जोन में 1 रनों के लिए. इस 1 रन की सहायता से टीम का स्कोर जा पहुंचा है 17 रनों पर. फिलहाल 17 रनों पर भी टीम को कोई खतरा नजर नहीं आ रहा है क्योंकि टीम के दोनों ही बल्लेबाज जो सलामी जोड़ी थी अभी तक क्रीज पर मौजूद है. दोनों ही खिलाड़ियों के बीच यहाँ पर 17 रनों की पार्टनरशिप हो चुकी है. इसी के साथ वर्षा का आगमन होते हुए ग्राउंड के अंदर आप देख सकते हैं फिर से वर्षा राणी यहाँ पर ये रे पावसा देतो तुला पैसा, पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा. अजून आलेला नाहीये पाऊस, येईल लवकरच कारण रबर बॉल क्रिकेटचा हंगाम आहे. प्रत्येकाला आवडतो तो पाऊस. लहानपणी अनेक जणांनी मार खाल्ला या पावसामध्ये खेळत असताना. आज घरातले मन सुद्धा म्हणतात जा रे तू पावसामध्ये खेळ, कारण परिस्थिती बदलली आहे. पंचांकडे अपील केली, आत्मविश्वास कमी आणि पंच कळतात नॉट आउट. कारण शाळेमध्ये जायचं म्हणून गेलो, शाळेत गेलोच नाही. कशामुळे? याच क्रिकेटच्या खेळामध्ये. घरच्यांचा सर्वात जास्त मार कशामुळे खाल्ला? याच क्रिकेटच्या खेळामध्ये. अशा असंख्य घटना आहेत. घरच्यांचा कितीही मार खाल्ला, कितीही शाळा बुडवली, तर गेलो कुठे? याच क्रिकेटच्या मैदानावरती. आणि तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, डेंजर एंडला क्षेत्ररक्षक आहेत आणि फेकी केली. 4थी धाव मिळेल का? आणि यस 3+1 टोटल 4 धावा धावफलकावरती ऍड होतील का पाहावं लागेल. पंच किती धावा आहेत कळू आमच्यापर्यंत. यस 3च आहेत. आम्ही म्हणून पंचांना विचारलं कारण आम्हाला डाऊट होता तुमचं किती लक्ष होतं आम्हाला चेक करायचं होतं, म्हणून आम्ही तुम्हाला विचारत होतो. कारण कधी कधी तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड चेक करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते आम्ही केलंय आणि आम्हाला कळवलं सुद्धा 3 धावा झालेल्या आहेत. म्हणून आम्ही अनाऊन्स केलं 4, पण तुमचं लक्ष लगेच होतं 3, लगेच दर्शवलं सुद्धा आणि आम्ही क्लिअर सुद्धा केले 3 धाब्याने धावफलक पुढे. फटका फसलाय. बॉल भरपूर उंच, लाला बॉलच्या खाली. लाला वाट पाहतोय बॉलची आणि लाला वाटच पाहित राहील इतका बॉलने प्रतीक्षा करायला लावली या बॉलला. आणि गेंद गई यहाँ पर डिक्लेयर जोन में. हमारे जो एम्पायरिंग की भूमिका में इस समय नागेश भाई और जो लेग एम्पायर की भूमिका में सुनील भाई सोलकर, एक साधना क्रिकेट ग्राउंड का एक सीनियर खिलाड़ी, एक लेजेंड खिलाड़ी इस समय अपनी एम्पायरिंग की भूमिका में. दोनों ही एम्पायरों का तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत. एक स्वर्गीय अनिकेत दादा, समृद्धि चषक पर्वत दूसरा में 21 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ. खरं तर सुनील दादा आणि नागेश दादांचा जर काल पाहिला ना
तर सुनील दादांना किंवा नागेश दादांना मॅचलेस असेल सँडी 11 सारख्या टीम नक्कीच आठवत असेल, कारण त्यांच्या काळामध्ये या टीम्स म्हणजे अगदी आताच्या डिंगडॉंग्स, आताच्या विनर 11, आताच्या रायगड 11, त्यानंतर पाहायला गेलं तर आताच्या दिल्ली धमाका सारख्या टीम्स आपण ओपन क्रिकेटमध्ये पाहतोय. अशा नवी मुंबई शहरामध्ये दबदबा असणाऱ्या या मॅचलेस टीम्स होत्या. कारण या टीम मध्ये खरं तर हे नागेश सर असतील, त्यांच्या सोबत खेळलेले सुद्धा असतील, कारण त्यांचा तो काळ होता. त्या काळामध्ये पाहायला गेलं तर भरपूर सारे खेळाडू, करणजी कोटेयरकर सर असतील, त्यानंतर फाल्कन हैदराबाद टीमचे भरपूर सारे खेळाडू, आज लिजेंड खेळाडू आज 40+ क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि ते सुनील सर सुद्धा 40+ क्रिकेट खेळतात. गोलंदाजीच्या रनवेवरती काशीनाथ आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल कमी गतीने टाकलेला बॉल, लवकर पीक केले, शॉट मध्ये आहे दम, धावा मिळतील मॅक्सिमम, षटकार. जी हाँ, इस 6 रन की सहायता से टीम का स्कोर जा पहुंचा है 27 रनों पर. 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 21 था और तीसरे ओवर में देखते ही देखते पहली गेंद पर उन्हें हवाई फायर किया और गेंद को सीधे तारामंडल में भेजा और 6 का बंडल बनकर आया है. 6 रन की सहायता से टीम का स्कोर जा पहुंचा है 27 रनों पर. उनके टीम के कप्तान ने टॉस जीतकर बल्लेबाजी का जो निर्णय लिया था काफी हद तक सही साबित होते हुए, और इस समय ये इस ओवर की अगली गेंद और बढ़िया फील्डिंग यहाँ पर. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, अगदी फिक्की दर्जेदार पाहायला मिळाली, सिंगल धाव मिळाली. सिंगल नंतर धावफलक पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती आणि स्ट्रायकर एंडला परशुराम जो फलंदाजी करतोय 2 बॉल आणि 2 धावसंख्येवरती. नरेंद्रच्या बॅटिंगचा विचार केला तर नरेशच्या बॅटिंगचा त्याच्या बॅटमधून आपल्याला जवळपास 2 षटकार पाहायला मिळालेत. अगदी एक हाती किल्ला लढवला या नरेशने, दाखवून दिले कर तर हुकमाचा एक्का आहे आणि ते दाखवतो या मैदानावरती नरेश बावदाने. अजूनही पाठीमागील मॅचचा हिरो मैदानाच्या बाहेर वाट पाहतोय. रोहित कोकरे वाट पाहतोय, मला फलंदाजी कधी होईल. राकेश वाट पाहतोय, मला फलंदाजी कधी मिळेल. मैदानाच्या आतमध्ये कधी जातोय आणि मी कधी शिकार करतोय. 25 धाबांवरती नरेश खेळतोय. नरेश सांगतोय तुम्ही माझ्या बॅटिंगचा आनंद घ्या, मी आहे तोपर्यंत तुम्ही तिथे शांत आणि स्वस्थ बसा, हे नरेशने सांगितलं आतापर्यंत. दोनों ही सलामी बल्लेबाजों की एक बढ़िया शुरुआत अपनी टीम के लिए. अभी तक बिना विकेट खोए दोनों ही खिलाड़ियों के बीच बढ़िया पार्टनरशिप हुई है और इस समय उनका टीम का पार्टनरशिप जा पहुंचा है 29 रनों पर. तीसरा ओवर इस समय प्रगति पर है और 29 रनों पर टीम जा पहुंची है. वेल बिगिन इज हाफ डन. कमी गतीने टाकलेला बॉल, लोअर फुल टॉस बॉल वरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल पासून दूर, कॅच ड्रॉप झालाय, बॉल धरतीला दान झालाय आणि बघता क्षणी 3 धावा कंप्लीट केल्यात. 3 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. गणपतीपुळे संघाला हाताला झटके बसतायत सातत्याने. आता 440चे किती झटके बसतील, सातत्याने झेल ड्रॉप होत आहेत आणि सातत्याने धावफलकांवरती मोठा बदल सुद्धा घडतोय. या 3 धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 32 या धावसंख्येवरती. नरेश ऑन दी स्ट्राईक. फटका फसला, बॅकफूट पंच, क्षेत्ररक्षक बॉल पासून दूर पाहायला मिळतो. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला, 2 धाबा कंप्लीट झालेत. डेंजर एंडला फेकी, लाला बॉलच्या पाठीमागे बॉल अडवतील तत्पूर्वी 2 धाबा आणि 2 धाबेने धावफलक पुढे 34. तिसरं षटक आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये विचार केला तर नरेंद्र बॅटिंग करतोय तो म्हणजेच 27 आणि परशुराम बॅटिंग करतोय तो म्हणजेच 5. एकाने मारायचं, एकाने रडल्यासारखं करायचं, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल, खोलवरचा बॉल, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय, क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये आणि तिन्ही खरं तर फॉर्मॅट क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे असतात. बॅकअप नाही, बॉल अगदी जातोय 3ऱ्या धाब्यांसाठी आणि 3 धाबा कंप्लीट झालेत. बढ़िया रनिंग बिटवीन खिलाड़ी, दोनों ही खिलाड़ियों के बीच बनी बढ़िया रनिंग बिटवीन. जिस प्रकार का रन दौड़ रहे हैं, अपनी टीम के लिए लगातार रन जोड़ रहे हैं. दोनों ही खिलाड़ी अभी तक सलामी जोड़ी आई थी और अभी तक दोनों ही की जोड़ी इस समय क्रीज पर मौजूद है. लय पंगा, खर दंगा, परशुराम दंगा करावा लागेल. कबड्डीमध्ये जितका स्टॅमिना तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतो ना, तितका स्टॅमिना तुला आता क्रिकेटच्या मैदानावरती दाखवावा लागेल. परशुराम ऍज अ कबड्डी प्लेअर म्हणून सुद्धा कबड्डीमध्ये खेळ खेळतात. 4 खेळाडूला ओढून आणतात असं ऐकले आम्ही. कबड्डी प्लेअर आहेत
कमी गतीने टाकलाय, पटका फसलाय, फलंदाज राहिलाय सुरक्षित क्रीजच्या बाहेर. फलंदाज बाद, स्टंप आउटच्या माध्यमातून यष्टीचीत फलंदाज बाद झाला आणि फलंदाज पहिला धक्का बसतोय तो म्हणजे जय मल्हार, धावीर प्रसन्न रोहा 11 टीमला. नरेश, इतकं मोठं नाव कुठे संघाचं असतं का रे? आम्हाला घेताना सुद्धा थोडासा त्रास होतोय आणि नाव नाही तर हा ब्रँड बदलत चाललेला आहे. रबर का गब्बर संघ म्हणून आपण नेहमीच पाहत आलो. अगदी पाहायला गेलो तर 37 धावा धावफलकावरती आणि जेव्हा जेव्हा मी नरेश, धर्मेश, राकेश, संदेश असे खेळाडू जेव्हा पण खेळताना पाहतो ना तर त्यांच्या अंगावरती, त्यांच्या नाभावरती एकाच संघाच्या नावाचं किट असतं, ते म्हणजे जय मल्हार, धावीर प्रसन्न, रोहा 11 असं नाव आपल्याला किट वरती पाहायला मिळतं. टोटल धावसंख्या झालेली आहे 37. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे महत्वपूर्ण 6 बॉल. यहाँ टीम को पहला झटका लगा 37 रन के योग पर, जो रनआउट स्टंपिंग के रूप में अपना विकेट खोया, लेकिन एक बढ़िया जो अपने बल्लेबाज का साथ निभाया. जिस समय टीम को जरूरत थी, सलामी जोड़ी उनकी आई थी और 37 के योग पर आउट हुए, मगर अपना काम करते करते चले गए. एक बढ़िया पार्टनरशिप की अपनी टीम के लिए. जो 50 रनों का जो टारगेट उनके कप्तान ने सोच के रखा था उसको अब पूरा करने के लिए अभी भी 13 रनों की आवश्यकता है. तो इस समय अब आए एक नए बल्लेबाज रोहन वाक्षे. रोहन वाक्षे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. रोहन वाक्षे, वाक्षेवाडी गावचा खेळाडू, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली या गावचा हा खेळाडू रोहन वाक्षे. निंबोडे प्रीमियर लीगची स्पर्धा युवा रायझिंग स्टारचा किताब या खेळाडूने जिंकला. पहिला बॉल खोलवर पद्धतीचा बॉल, कमी गतीने टाकलेला बॉल, चांगला खांद्यांचा वापर आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपामध्ये बाद. पहिला धक्का बसतोय तो म्हणजे टीम जय मल्हार, धावीर प्रसन्न, रोहा 11 या टीमला. दुसरा धक्का तो म्हणजे रोहित कोकरेच्या माध्यमातून. 3 दिवसापूर्वी ओपनच्या क्रिकेटमध्ये अर्धशतक. राकेश नवीन बॅटर इन ॲट नंबर 5. बॅटिंग साठी पाहायला मिळेल बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, शॉन मार्श, मिशेल मार्श, ब्रँडन मॅकुलम, नॅथन मॅकुलम असे अनेक जोड्या आपण क्रिकेटमध्ये पाहिल्यात. युसुफ पठाण, इरफान पठाण अशा अनेक बंधूंच्या जोड्या पाहतोय. आणि आपल्या या रबर बॉल क्रिकेटमध्ये धनगर समाजामध्ये एक बंधूंची जोडी आपण क्रिकेट खेळत असताना पाहतोय. राकेश आणि नरेश, एक छोटा एक मोठा. स्ट्रायकर इनला मोठा, बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप, फलंदाज इथे बाद. धावबाच्या स्वरूपामध्ये बंटी गोलंदाजी करतोय आणि वाजवतोय समोरच्या संघाची घंटी. फलंदाज बाद. लगातार 3 बॉल पे 3 विकेट है ना अभी. रन आउट है. हाँ मतलब 2 बॉल हो गया. हाँ ये 2 बॉल हुआ ना, इसके पहले भी 0, एक भी रन. 2 बॉल 2 विकेट धावबाच्या स्वरूपामध्ये. पहिला यॉर्कर, दुसरा लगेच बाउन्सर बॉल. लाला मागे थोडस फंबल होतोय पण लालाने स्वतःला सावरलं. लगेच बॉल कॅरी केला, लगेच खाली डेंजर इनला फेकला, लगेच फलंदाज बाद. आणि पुन्हा एकदा आता पाहायला गेले तर राकेश स्ट्रायकर इनला नाही, बंटी गोलंदाजी मार्क वरती. वाक्षेवाडी गाव काय गोलंदाजी केली. जास्त काळ नाहीये या खेळाडूंना क्रिकेटमध्ये आलेला. जवळपास 1 ते 1.5 वर्षाचा प्रवास आहे क्रिकेटमध्ये या खेळाडूचा आणि काय प्रभावी गोलंदाजी करतोय बंटी. ब्रह्मास्त्र टाकण्यामध्ये या खेळाडूला ओळखलं जातं. यॉर्कर साठी स्पेशलिस्ट. फटका फसलाय, हॅट्रिक होईल का? सांघिक हॅट्रिक. कॅच ड्रॉप झाला होता फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच आउट. गोलंदाज राकेश मौजाने बाद. लगातार 3 गेंदों में यहाँ पर 3 विकेट प्राप्त किया इस गेंदबाज ने. और अगर बात किया तो अंतिम लगातार जो लास्ट 4 गेंदे थे, चारों पर विकेट मिला है. हाँ आता हूँ. बोलो सांगा. अगर बात की जाए तो बढ़िया वापसी की है यहाँ पर जो फील्डिंग करने वाली टीम थी. 3 ओवर में टीम का स्कोर 37 रन था, लेकिन उसके बाद बढ़िया वापसी करते हुए अभी तक 37 ही है ना. हाँ 37 रनों पर ही रोक कर रखा है और अभी तक 3 बॉल बाकी है. हाँ 3 बॉल.
अभी भी 3 गेंदें बाकी इस डेथ ओवर की, इस अंतिम ओवर की। तो देखना है किस प्रकार की बल्लेबाजी करते आते, और ये फिर से एक बार डॉट बोल सकते हैं, और फिर से विकेट 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 विकेट, फक्त विकेट। लगातार विकेट मिलते हुए यहाँ पर, पहले लगातार रन मिल रहे थे, अब लगातार विकेट मिल रहे हैं। अगर बात की जाए तो एक बढ़िया वापसी करते हुए इस समय यह टीम कैलाश कैलाश ये टीम का नाम क्या बोला? कैलाश फील्डिंग का टीम का नाम क्या है? गणपति पुले 11 बढ़िया वापसी करते हुए अपनी इस डेथ ओवर में। लगातार जो भी गेंद अभी तक पड़ी है उसमें मात्र विकेट ही मिला है, एक भी रन बिना रन खर्च किए हुए लगातार विकेट मिलते जा रहे हैं। और इस समय टीम का विकेट जा गिर चुका है, कितने विकेट? 5 विकेट। और देखना है क्या इस गेंद पर भी विकेट मिलता है। और हवे में खेला हुआ शॉट ऑफ साइड में फील्डर मौजूद, मात्र 1 रन। इस 1 रन की सहायता से, जी हाँ, इस गेंद पर भी विकेट मिलता है क्या? जी हाँ, विकेट मिला है, फिर से विकेट, विकेट और रन। त्याचबरोबर आणखीन एक लिजेंड व्यक्तिमत्व, एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय सुरेशजी एडगे साहेब यांचंही शुभगमन आपल्याला पाहायला मिळतंय। आपलंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत, आणि त्याचबरोबर आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। विनंती आहे सन्माननीय सुरेशजी एडगे साहेब, आपल्याला महत्वपूर्ण विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा। त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचा आकर्षक चषक आपल्याला या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे, असे सन्माननीय आदरणीय तुकाराम कोलापटे साहेब, विशालचे पिताश्री, तसंच विशालचे वडील सन्माननीय तुकारामजी कोलापटे साहेब, आपल्याला ही विनंती, आपणही मुख्य व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हायचं आहे। आज अनिकेत, स्वर्गीय अनिकेत स्मृती चषकामध्ये अनेकांचं सहकार्य, आणि या सहकार्यामध्ये आज एक मोठी दिमाकेदार स्पर्धा। मॅच देखने अनिकेत दादाने आम्हाला धनगर क्रिकेटमध्ये आणलं, आम्हाला क्रिकेट शिकवलं, त्यांच्या स्पर्धांमध्ये आम्ही चषक। जी अगर बात किया तो 40 रन यहाँ पर टीम ने बनाया और 41 रनों का यहाँ पर लक्ष्य दिया गया है। अगर बात की जाए तो यहाँ पर इस स्वर्गीय अनिकेत दादा प्रतिष्ठान साधना क्रीड़ा नगरी के अंदर जो प्रतियोगिता आयोजित हुई है, उस प्रतियोगिता को देखने के लिए हमारे विशेष मेहमान यहाँ पर आए हुए हैं। लखन देवेंद्र, वेंकटेश गौंडर और श्री विशाल मंडल, उनका भी तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत। और जहाँ कहीं भी वो मंच के पास आ जाए, इस मंच के पास आ जाए और मंच पर बैठकर इस मैच का आनंद ले, इस प्रतियोगिता का आनंद ले। आपने अपना कीमती समय निकालकर इस प्रतियोगिता में आए, आपका बहुत बहुत धन्यवाद। जहाँ कहीं भी वो मंच के पास आ जाए, मंच पर विराजमान हुई, आपके लिए बहुत बहुत स्वागत है। लखन देवेंद्र, वेंकटेश गौंडर और श्री विशाल मंडल, धन्यवाद। जी अगर बात की जाए तो यहाँ पर 41 रनों का लक्ष्य दिया गया है। अगर बात की जाए तो 3 ओवर में 37 रन थे, लेकिन जो अंतिम ओवर 41 रन, टार्गेट 41 रन का है। टोटल 40 धावा आहेत, 41 धाबांचा पाठलाग करायचा आहे। आणि खरं तर ज्या व्यक्तिमत्वाच्या नावानं आपण ही स्पर्धा पाहतोय, स्वर्गीय अनिकेत दादा स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक 2, अनिकेत दादांबद्दल जर बोलायला गेलं तर अनेकांना एक आवडणारं व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सामावणारं व्यक्तिमत्व। आणि आज जे आयोजक आपण पाहतोय, ज्यांना खरं तर क्रिकेटमध्ये धनगर समाजाचं क्रिकेट कोणी दाखवलं असेल तर ते म्हणजे अनिकेत दादा। म्हणजे एक असा व्यक्ती असतो ना की तुम्हाला त्या तिथपर्यंत पोहोचवत असतो। आणि आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण आज युवा खेळाडूंना जे पाहतोय, त्या खेळाडूंना पोहोचवण्यामध्ये ज्या व्यक्तीचा खरं तर मोलाचा वाटा आहे, असं व्यक्तिमत्व म्हणजे अनिकेत दादा।
सर्वांच्या मुखी आपण खरं तर अनिकेतांचं नाव अनेक वेळा ऐकलंय, अनेक वेळा अनेक स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपण होताना पाहिलंय. अंधेरीच्या ग्राउंडवरती सुद्धा आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये स्वर्गीय अनिकेत स्मृतिकथा चषक टेनिस बॉल क्रिकेटचा आपण पाहिलाय. आणि यावर्षी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम पर्व क्रमांक 2 ची सुद्धा स्पर्धा आज विले पार्लेच्या स्पर्धेमध्ये पाहतोय. म्हणजे एक लोकेशन नाहीये, एक स्थळ नाहीये, तर अनिकेत दादांच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर असे 4-5 मैदान आहेत ज्या मैदानावरती अनिकेत दादांच्या स्मृतीनिमित्त अनेक स्पर्धा आपल्याला रबर बॉल असो अथवा टेनिस बॉल असो नेहमीच होताना आपल्याला पाहायला मिळतात. ती जिंकणार आहे ना मी टाकले जी हाँ 41 रनों का यहाँ पर लक्ष्य दिया है. जो भी टीम इस मैच को जीतती है राकेश त्याचबरोबर सुरेशजी एडगे साहेब आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सांगा ना त्यांना. त्यांची पूर्ण टीम स्ट्रायकर इनला बॅटर आपण शैलेश आणि नॉन स्ट्रायकर इनला काशीनाथ यांना पाहतोय. सुरेशजी एडगे साहेब आपल्याला प्लीज विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. पहिला बॉल राकेश टू शैलेश, पहिलाच बॉल पटका फसलाय, कॅच कॅच विन द मॅच. फलंदाज बाद, पहिल्याच बॉल वरती पहिल्याच घासाला कडा लागलाय आणि फलंदाज तंबूच्या दिशेने फलंदाज बाद. जी हाँ पहले ही गेंद पर अपनी टीम के इस टीम ने अपने इरादे स्पष्ट कर दिए हैं. पहली गेंद पर यहाँ पर विकेट प्राप्त किया और पहला झटका दे दिया है. जो 41 रनों का जो लक्ष्य है उसको थोड़ा लंबा करते हुए इस समय यह क्षेत्ररक्षण करने वाली टीम, क्योंकि जो भी टीम इस मैच को जीतती है कम से कम एक ट्रॉफी अपने घर जरूर लेकर जाएगी. इसलिए दोनों ही टीमों को यहाँ पर बहुत बहुत बेस्ट ऑफ लक. जो भी टीम इस मैच को जीतती है जाते जाते एक ट्रॉफी जरूर घर लेके जा सकती है. तो कोशिश करिए, लहरों के डर से नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की यहाँ पर हार नहीं होती. और बिना किए ही कुछ किसी की भी जय जयकार नहीं होती. और इसी के साथ 2 रन के साथ अपने और अपनी टीम का खाता खोलते हुए इस समय यह बल्लेबाज नवीन फलंदाज लाला बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. उडन कंडोला बॅटिंगसाठी आलाय अटपाडीचा लाला कशी बॅटिंग करतोय पाहावं लागेल. ऑल इंडिया आयकॉन काय आहेत हे सिद्ध करावं लागेल. अनेक जणांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आयकॉनला पाहिलंय. आज सातत्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण का आयकॉन आहोत आणि आयकॉन म्हणून आपण नेहमीच अनेक स्पर्धा का खेळतोय याचं प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये लालाला दाखवावं लागेल. नाव नाही तर काम मोठा आहे लाला हे दाखवावं लागेल तुला या मॅचच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे 2 धावा. जवळपास विचार केला तर पहिला बॉल विकेट, त्यानंतर 2, त्यानंतर डॉट. फटका फसलाय का पाहावं लागेल. बॉल अगदी पाहायला गेलं तर दिशा बदलतोय आणि बॉल मैदानाच्या अगदी जवळ आणि संदेशचं काय क्षेत्ररक्षण. व्हॉट अ फिल्डिंग संदेश, ग्रेट फिल्डिंग बाय संदेश, अप्रतिम. आणि आपण अनाऊन्स करतोय 3 संघांच्या दरम्यान आपण सेमीफायनल साठी चिठ्ठ्या करतोय. एक चिठ्ठी निघेल तो संघ डायरेक्ट फायनल मध्ये खेळेल. राहिलेल्या 2 संघांच्या दरम्यान सेमीफायनल या मैदानावरती पाहायला मिळेल. एक प्रतिनिधी आपण या रिशांक 11 बारसू आपला प्रतिनिधी पाठवा. त्यानंतर पाहायला गेलं तर स्वर्गीय महादेव पटकरे प्रतिष्ठान आपल्याला विनंती, आपलाही एक प्रतिनिधी पाठवा. आणि विजयी संघ अर्थातच चालू सामन्यामधील दोन्ही संघांचे एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचे आहेत. विनंती आहे प्लीज. इस ओवर की अंतिम गेंद डालने वाली अभी भी बाकी है. टीम का स्कोर इस समय पहुंचा है 4 रनों पर. शैलेश और लाला की जोड़ी इस समय, काशीनाथ और लाला की जोड़ी इस समय क्रीज पर मौजूद. चला जास्त अडथळा येऊ देऊ नका, पंचांचा निर्णय अंतिम असेल. येस, ऍक्च्युली साइड अँगल कॅमेरा आहे, सिंगल कॅमेरा आहे, तर ऍक्च्युली माझ्या माहितीप्रमाणे हे मिळणार नाही, कारण साइड अँगल कॅमेरा असेल तरच हे मिळू शकतं. समोरच्या कॅमेऱ्यातून हे चित्र मिळणार नाहीये. बट तुम्ही चेक करू शकता. येस, चेक करू शकता, नो प्रॉब्लेम्स. जर मिळालं तर वेल अँड गुड, नाही मिळालं तर एक्सेप्ट जे आहे ऑन फील्ड कंपटीशन इज फाइनल. मात्र कोई भी एक ही खिलाड़ी आए, सब खिलाड़ी ना आए, कोई भी एक खिलाड़ी आकर देख सकता है.
जो भी डिसीजन होगा वो दिया जाएगा और उसे आपको मान्य करना होगा, क्योंकि अभी तक बढ़िया आपके सहयोग से यह नाही दिसणार प्रतियोगिता चल रही है. दिसणारच नाही ते ऑन फील्ड डिसिजन असेल कोण चला ऑन फील्ड नंबर डिसिजन इज फायनल. भरपूर सारं क्रिकेट आपण खेळलो, आपल्याला माहिती आहे साइड अँगल कॅमेरा असेल तर लगेच या गोष्टी कॅप्चर होतात, समोरच्या अँगल कॅमेऱ्यातून या गोष्टी कॅप्चर होत नाहीयेत. चलिए मैच शुरू किया जाए. एम्पायर से गुजारिश है. इंटरनॅशनल क्रिकेट 128 कॅमेरे आणि आपली एक रबर बॉलची स्पर्धा, एक कॅमेरा. काय काय टिपायचं एका कॅमेरामध्ये. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. इथे पाहिलं गेलं तर एकच धाव. अगदी पाहिलं गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा 24 कॅमेरे वापरले गेलेत. टोटल धावा झालेल्या आहेत 4 धावा, 1 षटक समाप्त. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून इंडिया कप मध्ये उडवणार आता थांब. काय इंटरनॅशनल लुक दिला होता गुजरातच्या त्या मैदानावरती. टेनिस क्रिकेट .in संतोष नानेकर आणि संपूर्ण टीम. टीम का स्कोर इस समय एक ओवर की समाप्ति के बाद 4 रन. अभी भी 3 ओवर में 37 रनों की आवश्यकता है. इस मैच को जीतना है. इस जो थर्ड प्राइज जो रखा है, कम से कम एक ट्रॉफी घर लेके जाना है, तो आपको 37 रन बनाने होंगे. कंपलसरी चेज है. 18 गेंदों में 37 रनों की आवश्यकता. और इस समय गेंदबाजी छोर पर आए हैं एक नए गेंदबाज अपनी टीम के लिए. नाही काय नाही दूसरा और अपने स्पेन का पहला ओवर लेकर धर्मेश लांबोरे गोलंदाजी माकवती पाहायला मिळेल. धर्मेश लांबोरे तो स्ट्राइक पर है, लेफ्ट हैंड बल्लेबाज. प्रकाश जोरे यांना बोलवू ना. और स्टेट ऑफ साइड में खेला हुआ शॉट, फील्डर मौजूद. बढ़िया फील्डिंग यहाँ पर. मात्र 1 रन. इस 1 रन की सहायता से टीम का स्कोर बढ़ते हुए 5 रनों पर. येस, थोडंसं तुम्हाला थांबवतोय, सॉरी. पांचल धनगर समाज समिती अध्यक्ष, माजी अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी झोरे साहेब, आपलंही शिवगमन झालेलं आपल्याला इथे पाहायला मिळते. आपलंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आणि मनपूर्वक स्वागत. आपण विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय प्रकाशजी झोरे साहेब, आपलं स्वागत आहे. आपण या लगेच प्लीज. आगतम सुस्वागतम सुस्वागतम. फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, पावसाचा वेळ झालाय, अंधार होत चाललाय. क्रिकेटचं मैदान नाही, कुस्त्यांचा फट नाहीये, कारण दिवसाबरोबर संपवणं गरजेचं आहे. जी हाँ, अगर बात किया धर्मेश की तो क्या बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए. जिस समय टीम को जरूरत थी, अभी तक दोनों ही बल्लेबाजों को बांध के रखा है. कोई बड़ा शॉट खेलने का मौका नहीं दे रहे हैं. और इसी के साथ फिर से लेग साइड में खेला हुआ शॉट, फील्डर मौजूद. और यहाँ पर पैर स्लिप होते हुए, फिर से एक बार स्लिप होते हुए, मगर गेंद को जरूर जा पकड़ा. गेंद पर अपना नियंत्रण जरूर रखा. और दुखापत झाले का चेक करा प्लीज प्लीज. दुखापत झाले का चेक करा. डेडिकेशन, डिटर्मिनेशन अँड डिवोशन्स पहा या खेळाडूचं. काय अप्रतिम होतं. 100% एफर्ट्स. नरेश, एकदा टाळ्या होत्या या खेळाडूसाठी. जरूर पडलाय, लागलं जरूर असेल, आता नाही समजणार, उद्या समजेल. खरी एनर्जी आहे, बॉडी गरम आहे आता. ओघामध्ये सर्व काही गोष्टी होतात. बॅटची लिडिंग एज झाली आणि गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जातोय. कारण आम्ही जेव्हा 2 महिन्यातून क्रिकेट खेळायला येतो तेव्हा जोशामध्ये गोलंदाजी करतो, 2 दिवस पुन्हा उठत नाही. अशा परिस्थिती होतात. सराव नसेल तर या गोष्टी घडत असतात. आणि त्यामुळं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट का म्हणलं जातं. सराव खूप महत्वाचा आहे. अलीकडच्या काळामध्ये सरावाशिवाय क्रिकेट राहिलेलंच नाहीये, कारण इतक्या वरच्या लेवलला हे टेनिस क्रिकेट गेलेलं पाहायला मिळतं. कॉम्पिटिशन इतकं वाढलंय टेनिस क्रिकेटमध्ये. प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये आज फरदीन काजी कृष्ण सातपुते झालाय. कारण अनेक जण आपल्या नावाचा डंका युट्यूबच्या माध्यमातून जगभर पोहोचतायत. आणि एक युट्यूब असं साधन झालंय ना, हक्काचं साधन झालंय ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय परेशजी गोरे साहेब, आपलंही शुभागमन झालंय. आपलंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून स्वागत. आपण आला असेल तर प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सन्माननीय परेशजी गोरे साहेब जी, हमारे विशेष मेहमान जो इस समय अपना कीमती समय निकालकर इस मंच पर विराजमान है, उनका बहुत ही बहुत हार्दिक हार्दिक स्वागत. तो चलिए चलते हैं मैच की ओर. मैच काफी रोमांचक मोड की ओर आ चुका है. और इसी बीच लगातार बढ़िया गेंदबाजी करते हुए धर्मेश अपनी टीम के लिए, जिस समय टीम को जरूरत थी, मात्र अभी तक बहुत कंजूस खिलाड़ी है ये, कंजूस गेंदबाज है. मात्र अभी तक 4 रन दिया ना, मात्र 4 रन खर्च किया अभी तक. बढ़िया. और ये
कसी हुई गेंदबाजी, पटकी हुई गेंद, आगे आकर खेलने का प्रयास और 1 रन प्राप्त किया है। इस 1 रन की सहायता से टीम का स्कोर जा पहुंचा है 9 रनों पर। 41 रनों का लक्ष्य, अभी तक टीम का स्कोर मात्र 9। अभी भी 12 गेंदों में 32 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। जो भी टीम जीतेगी सेमीफाइनल में पहुंचने वाली तीसरी टीम बन जाएगी, क्योंकि 2 टीमें अभी तक सेमीफाइनल में पहुंच चुकी है। तो देखना है वो तीसरी टीम कौन सी होगी, गेंदबाजी करने वाली टीम या बल्लेबाजी करने वाली टीम। 12 गेंदों में 32 रनों की आवश्यकता है। टीम का स्कोर इस समय 9 रन। तो गेंदबाजी छोर पर आए हैं जिन्होंने अपनी टीम के लिए बढ़िया बल्लेबाजी से अपनी टीम को बढ़िया स्कोर तक पहुंचाया, अपनी टीम के लिए 30 रन बनाए और अपनी टीम के लिए अब तीसरा ओवर लेकर आए हैं नरेश। तो देखना है अपनी टीम के लिए किस प्रकार गेंदबाजी करते हैं। 12 गेंदों में 32 रनों का आवश्यकता है। यहाँ पर इस स्वर्गीय अनिकेत दादा प्रतिष्ठान में आए हुए सभी खिलाड़ियों और दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत। इसी के बीच बढ़िया गेंद, बल्लेबाज पूरी तरह से बीट हुए और गेंद सीधे विकेट कीपर के पास, डॉट बॉल, कोई रन नहीं। करो या मरो का या मुकाबला, जो भी टीम जीतती है सेमीफाइनल में पहुंचने वाली तीसरी टीम बन जाएगी। 2 टीमें अभी तक जाकर विराजमान है, तो देखना है तीसरी टीम कौन सी होती है। और इसी के बीच हवा में खेला हुआ शॉट, यहाँ पर देखना है गेंद जा रही है सीधे फील्ड पर लगाया, झाड़ को लगाए। जी हाँ, देखते देखते 1 रन पूरा कर लिया है। इस 1 रन की सहायता से टीम का स्कोर 10 रनों पर। लेफ्ट हैंड राइट हैंड की जोड़ी चेक। अभिच विनंती आहे, चला चिठ्ठ्या 3 बनवलेल्या आहेत. एकामध्ये नाव आहे स्वर्गीय महादेव पटकारे प्रतिष्ठान, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव आहे रिशांक 11 बारसू अर्थातच वादळ 11, आणि तिसरी चिठ्ठी आहे ती म्हणजेच थोडस वाट पाहावी लागेल. टाकलेली आम्ही टाकलेली आहे, आधीच टाकली आहे ती 15 मिनिटापूर्वीच टाकली आहे, पण अनाउन्स करत नाहीये कारण कोणाला कमी समजून चालत नाही. जी अगर बात की जाए तो अभी तक ये प्रतियोगिता अपने समय के अनुसार बहुत ही बढ़िया रूप से चल रही है, क्योंकि इसमें बढ़िया रूप से चलने का कारण है बढ़िया सहयोग, सभी टीमों का बढ़िया सहयोग, सभी जो कार्यकर्ता है जो उन सभी की मेहनत, उसी के कारण यह प्रतियोगिता अभी तक सही समय पर चल रही है। अभी भी सेमीफाइनल और फाइनल के मुकाबले खेलने जाने बाकी, लेकिन अभी भी काफी समय हमारे पास बचे हैं। अगर देखा जाए इस मैच के बाद तो समय तो काफी है, बट घर तो जाना है सबको. चांगला स्ट्रोक, समोरच्या दिसेला बॉल पाठवलं मैदानाच्या बाहेर. इट्स हाय आणि हँडसम बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा सौखार. जहाँ इस 4 रन की सहायता से टीम ने थोड़ा टारगेट के आसपास पहुंचने की कोशिश जरूर की है, लेकिन टीम का स्कोर जा पहुंचा है 15 रनों पर. अभी भी 26 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. इसी के बीच फिर से हवाई फायर किया है, देखना है गेंद कहां जा रही है. एम्पायर के इशारे का इंतजार. जी हाँ, 4 रन लगातार बैक टू बैक 4 मिले हैं यहाँ पर. इस 4 रन की सहायता से टीम का स्कोर जा पहुंचा है 19 रनों पर. नरेश ने भी कई सारे बाउंड्री मारे थे, लेकिन उसका जवाब देते हुए यह बल्लेबाज. चला प्लीज, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर दहावीर प्रसन्न जमल्लाल रोहा टीम. चला टीम अडल घेऊ नका. 21 झालेले आहेत. 21 पाहिजेत, 20 झालेत. 19 झालेले आहेत. 19 झालेले आहेत. 22 धावांची गरज आहे. 22 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. देखना है गेंदबाज या बल्लेबाज कौन सी टीम इस मैच को जीतती है. दो और डाई का यह मैच है. जो भी टीम जीतेगी सीधे सेमीफाइनल में पहुंचने वाली तीसरी टीम बन जाएगी. और देखना है तीसरा जो स्थान है वह कौन प्राप्त करता है. एका संघामध्ये किती गोलंदाज असावेत नरेश. जवळपास 11 खेळाडू मला वाटतं ऑलराऊंडर आहेत या संघामध्ये. फटका फसला, बॉल भरपूर उंच, बॅडमिंटन स्ट्रोक, लाला बॉलच्या खाली आणि बॉल लागलाय. अगदी पाहायला गेलं तर थोडीशी दुखापत. राजा बकासूर धावेचे
टाकाटाकीत दोन निकाल झाला. बॉलर कैलास कैलास बॉल लागलाय का जरूर पहा. नरेश चेक करा प्लीज. सुरक्षित आहे का खेळाडू? येस, थँक्यू. का सुरक्षित राहणार नाही? रोज मैदानावरती सराव करताय. आमच्यासारखं असतं तर आतापर्यंत गायब मैदानाच्या बाहेर. पहला ओवर लेकर आए थे राकेश, दूसरा ओवर लेकर आए थे धर्मेश, तीसरा ओवर लेकर आए थे नरेश, तो चौथा ओवर लेकर आए हैं कैलाश. इस पांच. डेथ ओवर में किस प्रकार की गेंदबाजी करते हैं. स्ट्राइक पर है लेफ्ट हैंड बल्लेबाज और ये का बॉल आहे. बढ़िया गेंद, डॉट बॉल, कोई रन नहीं. 3 बॉल, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी टाकली या गोलंदाजाने. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो, वेग 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 आणि वेग, गती दाखवली मैदानाच्या आतमध्ये. खांद्यांचा भरपूर सारा वापर आणि इथे पाहायला गेलं तर संघाची गती आणि प्रगती होत असताना पाहायला मिळते. चला महादेव पटकारे प्रतिष्ठान संघ प्लीज या. जी अगर बात की जाए तो रोहा 11A इस तीसरा जो स्थान है उसके काफी करीब पहुंचती हुई, क्योंकि 41 रनों का लक्ष्य है और लक्ष्य काफी दूर. और अगर बात की जाए तो बढ़िया गेंदबाजी करते हुए कैलाश अपनी टीम के लिए जिस समय टीम को जरूरत थी, तो देखना है क्या तीसरे स्थान पर यह टीम पहुंचेगी. रोहा 11A चेक. चला यानंतर विनंती करता आहोत तर ईशांत 11 बारसू अर्थातच माधव 11 आपल्याला विनंती, आपण सुद्धा टॉस साठी या. सॉरी टॉस म्हणतो, ड्रॉ साठी या. त्यानंतर जवळपास जी अगर बात की जाए तो अब औपचारिकता रह गई इस मैच में और रोहा 11 लगता है कंफर्म तीसरा स्थान प्राप्त कर लेगी. स्वर्गीय अनिकेत दादा प्रतिष्ठान में आए हुए सभी खिलाड़ियों और दर्शकों का तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत. और इसी के साथ यहाँ पर रोहा 11 घटने यहाँ पर सेमीफाइनल में प्रवेश करने वाली तीसरी टीम बन चुकी है. और जाते जाते कम से कम तीसरा जो प्राइज है कम से कम 5,000 रुपए तो अपने घर जरूर लेके जा सकती है. लेकिन चलो प्लीज थोड़ा सा जारी रहेगी फर्स्ट प्राइज जीतने की. तो इन तीनों टीमों को बेस्ट ऑफ लक. और ड्रॉ उड़ाया जाएगा यहाँ पर. येस. चला जय मल्हार. दहावीर प्रसन्न रोहा हो. धर्मेश लांबोरे प्लीज या. ईशांत 11 बारसू अर्थातच माधव 11 शंकर दादा प्लीज या. स्वर्गीय महादेव पटकारे प्रतिष्ठान टीम से एक प्रतिनिधी फक्त पाहिजे, ते एकच. प्लीज या. चला रोहा असंघ आलेला आहे. ईशांत 11चा अजूनही खेळाडू नाहीये.